एक अशी घटना जी फार जुनीही नाही आणि अगदीच नवीनही नाही. ही फक्त घटना नसून एक हत्या आहे. पैशाचा हव्यास आणि अनैतिक प्रेमसंबंधातून झालेला खून. अर्थात ही घटना आहे पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकरांचे सख्खे मामा सतीश वाघ यांच्या अपहरण करून हत्या करण्याच्या प्रकरणाची. भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची काही आठवड्यांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली. शिवाय फक्त अपहरण न होता सतीश वाघ यांची हत्या करून त्यांचा मृतदेह घाटात फेकून देण्यात आला. या सगळ्या प्रकरणाच्या पोलीस तपासात आहेतच, पण आता नक्की सतीश वाघ हत्या प्रकरण आहे तरी काय आणि या हत्येची लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया आजच्या क्राईम रिपोर्टच्या माध्यमातून. नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट एपिसोड. 58 वर्षीय सतीश तात्याबा वाघ यांच्या अपहरण आणि खून प्रकरणानंतर सगळीकडे खळबळ उडाली. पोलिसांचा शोध सुरू झाला. आरोपी संशयित गुन्हेगार यांना पकडण्यात पोलीस व्यस्त झाले. पण खरा गुन्हेगार ओळखायला पोलिसांना अथक प्रयत्न करावे लागले आणि शेवटी पोलिसांना कष्टाचं फळ मिळालंच. पोलिसांनी तिला अटक केली. हत्येनंतर तिच्यावर संशय येऊ नये म्हणून तिने सतीश वाघ यांच्या निधनाचं दुःख झाल्याचं नाटक केलं. पोलिसांसमोर रडण्याचं देखील नाटक केलं. सतीश वाघ यांच्या हत्येनंतर ज्यावेळी पोलीस वाघ यांच्या घरी चौकशीसाठी गेले त्यावेळी सतीश वाघ यांच्या जाण्याने दुःख झाल्याचं नाटक करून ती मोठ्याने रडायची. आपल्या रडण्याने पोलिसांना आपल्यावर संशय येणार नाही असं तिला वाटायचं. मात्र तिच्या जवळच्याच व्यक्तींनी पोलिसांना अक्षय जावळकर याच्याशी तिचे गेल्या काही वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचं सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास केला तेव्हा अक्षय जावळकर फरार होता. पुढील काही दिवसात पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यावर प्रकरणाचा छडा लागला आणि हत्या प्रकरणाचा उलगडा झाला. 58 वर्षीय सतीश तात्याबा वाघ यांच्या अपहरण आणि खून प्रकरणात पत्नी मोहिनी वाघ हिचा सहभाग असल्याचं समोर आलं. पोलिसांनी मोहिनी वाघला अटक केलं आणि चौकशी अंती 3 प्रमुख कारणं समोर आली. 1. सतीश वाघ हे सातत्याने मारहाण करत होते. 2. सतीश वाघ यांना आर्थिक व्यवहार देखील हातात हवे होते. आणि 3. सोबतच आरोपी अक्षय जावळकर याच्यासोबत गेल्या काही वर्षांपासून असलेले अनैतिक संबंध. यातूनच सतीश वाघ यांचं अपहरण आणि खून केला असल्याचं स्पष्ट झालं. आतापर्यंत या प्रकरणात 6 जणांना अटक करण्यात आली. दरम्यान मोहिनी वाघ हिला न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली. आता या प्रकरणाचं मूळ कुठून आहे याचा आढावा घेऊया. 2001 साली अक्षय जावळकरचे आई वडील सतीश आणि मोहिनी वाघ यांच्या फुरसुंगीतील खोलीत भाड्याने राहायला आले. अक्षयचं वय तेव्हा फक्त 9 वर्ष होतं. अक्षयचे आई वडील वडापावचा व्यवसाय करायचे तर वाघ यांचं ब्लूबेरी नावाचं मोठं हॉटेल त्याच भागात होतं. सतीश आणि मोहिनी यांचा मुलगाही त्याच वयाचा असल्याने दोघांमध्ये मैत्री झाली आणि अक्षयचं वाघ यांच्या घरी येणं जाणं वाढू लागलं. मात्र अक्षय जेव्हा 21 वर्षांचा झाला तेव्हा 2013 मध्ये त्याचे आणि त्यावेळी 37 वर्षांच्या असलेल्या मोहिनी वाघ यांच्यासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले. दरम्यान अक्षयने सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र 2016ला अक्षयचं लग्न करायचं ठरल्याने अक्षय आणि त्याचे आई वडील वाघ यांची भाड्याची खोली सोडून तिथून जवळच असलेल्या दुसऱ्या भाड्याच्या जागेत राहायला गेले. मात्र लग्नानंतर देखील अक्षय आणि मोहिनीचे प्रेमसंबंध कायम राहिले. सतीश वाघ यांना समजल्यावर त्यांच्यात पुन्हा वादांना सुरुवात झाली. मोहिनी वाघ यांनी त्यामुळे सतीश वाघ यांचा काटा काढायचं ठरवलं. त्यामुळे सगळे आर्थिक व्यवहार देखील आपल्या ताब्यात येतील असं तिला वाटू लागलं. अक्षयच्या मदतीने त्यांनी हत्येचा कट रचला. अक्षयने त्यांच्या मित्रांना या कटात सहभागी करून घेतलं. मोहिनी वाघ हिनं अक्षयला 5 लाखांची सुपारी दिली आणि हत्येचा कट रचला. अक्षयने त्याच्या मित्रांना यात सहभागी करून घेतलं. मोहिनी वाघ, पवन कुमार शर्मा, विकास शिंदे, अतिश जाधव आणि अक्षय जावळकर यांनी मिळून 9 डिसेंबर रोजी सकाळी फिरायला गेलेल्या सतीश वाघ यांचं अपहरण केलं आणि काही वेळातच त्यांची हत्या केली. त्यांना 72 वेळा भोसकलं.
हत्या झाल्यानंतर आरोपी नवनाथ गुरसाळे आणि त्याचा साथीदार आरोपी अतिश जाधव या दोघांनी मिळून वाघ यांच्या खुनासाठी वापरलेले हत्यार हे पेरणे फाटा येथे भीमा नदी पात्रामध्ये फेकून देण्यात आलं. दोन्ही आरोपींच्या माध्यमातून त्या हत्याराचा शोध घेऊन ते जप्त करणार असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. मात्र हे पैशांसाठी केलेलं अपहरण आहे असा बनाव करण्यात आला. मात्र पोलिसांनी मोहिनी आणि अक्षयची पार्श्वभूमी तपासली, दोघांचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि हत्येचा उलगडा झाला. यानंतर पोलीस तपासावेळी पती सतीश वाघ यांचेही बाहेर अनैतिक संबंध होते. माझाही तो गेल्या 10 वर्षांपासून शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. हा सर्व त्रास असह्य होता असा धक्कादायक खुलासा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली त्यांची पत्नी मोहिनी हिने काल झालेल्या पोलिसांच्या चौकशीत केलाय. तुर्तास आजच्या क्राईम रिपोर्टमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.